ती आपोआपच उर्मी असते अंतःप्रेरणा की ती पटकन लिहून जाते. तर तशी दुर्दैवाने ती पाळी वारंवार येत नाही. त्या आता ही मृत्यूची मी परवा काहीतरी असा घरात अडकून बसल्यामुळे वाटलं की आपण गेल्यावरती काही वेळेवर ते प्रत्यक्षात अनुभवामुळे ते सुचलं मला. एनिवे, तर अशा परिस्थितीमध्ये कविता आता परत येणं कठीण आहे. आता मी फार तर कादंबरी लिहू शकतो, म्हणजे मला आता कबूलच करावं लागेल की तो सेकंडरी आहे माझ्या दृष्टीने कादंबरी. कथा तर मी पहिल्यापासून टॅबू म्हणून लिहिलं नाही. माझा एक टॅबू आहे हा, की कथा लिहायची नाही. एनिवे, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता मला कादंबरी लिहिणं शक्य नाही. कथा तर मी लिहितच नाही पूर्वीपासून टॅबू असल्यामुळे. नंतर काहीतरी संशोधन माझं चाललेलं असतं, तर ते आणि म्हणजे काय म्हणायचं विवेक बुद्धिवादी असं फक्त शक्य आहे. पण आता तुमच्याकडे असं अप्रकाशित असं साहित्य काय आहे? म्हणजे 6 पुस्तकं येत आहेत आता. या म्हणजे मी आता ती त्याची अर्पण पत्रिकाच देत होतो की मला धमक्या देणाऱ्यांना अर्पण, कारण त्यांच्यामुळे मला घरात बसून हे झालं तरी सगळ्या पडून होत्या. आता PhDचं वर्क ते मी सांगितलं का मुलींनी करून आणलं, त्यामुळे ते एक होतं इंग्रजीचा मराठीवर परिणाम. नंतर माझं एक शिमल्याला मी देशीवादावर भाषणं दिली आहेत. आत्तापर्यंत जे आलं आहे त्याच्या जरा पुढची अशी की देशीवाद असा जगात राष्ट्र ही संकल्पना किती वाईट आहे, राष्ट्रामुळे हे सगळे युद्धन बिद्धन भानगड होतात. तर धर्म आणि राष्ट्र ह्या हद्दपार केल्या पाहिजे माणसात, तरच माणूस पुढे मागे काय म्हणायचं सुख शांती मिळू शकेल. ते सगळ्यात 2 वाईट शत्रू आपले राहिलेले आहेत वगैरे असं काहीतरी आहे म्हणजे सध्या डोक्यात. त्याचं एक पुस्तक त्याचं एक येईल ते असं. नंतर माझी आतापर्यंतच्या मुलाखती 100-200 मुलाखती आहेत. तो एक जण वैतागला वाचता वाचताच, अरे म्हटलं यातला तुला 15-20च निवडायचे आहेत, तर त्यात पाहा तू कोणत्यात, कारण सगळीकडे इकडे तिकडे इंग्रजीत मराठीत हिंदी वगैरे झालेलं आहे. त्यातल्या काहीतरी आता 25-30 तो काढतोय. आणखी एक लेखांचा संग्रह माझा एक येतोय, तेही बरेच पडले आहेत खूप असे सेमिनारचे पेपर, ते एक जण काढतोय. बॅलिस्टिकवाल्यांनीच त्यांना सांगितलं तुम्ही जमा. रणधीर शिंदे काहीतरी करतोय ते. असं सगळं म्हणजे त्यांची तयारी मला करायची. 2025 मध्ये 6 पुस्तकं येतील नक्की. ते एक तर छापतात आहेत 2-3 आणि माझे आता तयारच होत आहेत. आणि त्याच्यासाठी मला मग आपण पाहावंच लागतं ना ते सगळं घरात. एक तर माझे पाय परवा मोडल्यामुळे ते असं हल्ली असं करतात ना हे सगळं, त्याच्यामुळे आंघोळ केल्यावर घे निसटलो हे सगळं मोडलं. त्याच्यामुळे मला 1 वर्ष वाया गेलं. त्याच्यात या मृत्यूच्याही कविता झाल्या की आता संपला आता आपला, पण ते सुदैवाने ते मृत्यूनेच माघार घेतली. मी कविता लिहिल्यामुळेच बहुतेक की त्याला मी उद्देशून लिहिलाय वगैरे, त्याला खूप शिवाय दिलाय मृत्यूला वगैरे, तर त्याच्यामुळे मी वाचलो परत आणि तो पुन्हा मला टिकवतोय. तर असं सगळं याच्यात आलेलं दिसत आहे. तर म्हणजे असं आहे की पुढचं वर्ष हे नेमाड्यांचं वर्ष होईल वाचकांच्या दृष्टीनं. माझं वर्ष माझ्या दृष्टीने माझं आहे, पण खूप दुसरं चांगलं येत असेल. पण सर तुम्ही आलात म्हणजे खूप आम्हाला छान वाटलं. सर, संवाद आणि संवेदना हे साहित्याचे 2 पैलू असतात, पण तुमचं साहित्य वाचताना जाणवतं की आधी तुमचा स्ववाद होतो, त्यातून संवाद निर्माण होतो. आधी तुम्ही वेदना मांडता आणि त्यातून संवेदनेची धार तीव्र होते. सध्या जगाचं जे काही सरसकटीकरण चाललंय, भावनांचं जे काही सपाटीकरण चाललंय, त्यात तुमच्यासारखा एक माणूस जो एका वेगळ्या नजरेनं सध्याच्या जगाकडे, सध्याच्या ट्रेंड्सकडे पाहतोय. आशा आहे की तुमचं साहित्य वाचणाऱ्या प्रत्येकाला तुमची नजर प्राप्त होईल. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. मला फार आनंद झाला की आपल्यासारखे लोक आहेत, खूप चांगला वाटलं. चला असंच भेटूया, वाचत राहा आणि असंच प्रेम ठेवा. थँक्यू. आणि यासोबतच निखिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळेतू, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. प्रत्येक बातमीच्या अपडेट